सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून चाचणी आणि दूरसंचार मंडळ महापारेषण पुणे सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी मराठी नाटक दिलदार मामला। लेखक सुहास देशपांडे, दिग्दर्शक मेघराज काब्दुले, निर्माता जयंत कुलकर्णी, अधीक्षक अभियंता चाचणी आणि दूरसंचार मंडळ महापारेषण पुणे, व्यवस्थापक प्रमोद भोसले, विवेकानंद मुंडे, राम शेळके। सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक दिलदार मामला। दिलदार मामला। म्हणतोय हम जब होंगे 60 साल के और तुम होगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की। अरे हम 71 साल के हैं और हमारी वो 67 की, और फिर भी साथ निभा रहे हैं, प्रीत निभा रहे हैं। करते आहो सत्य आली, अप्सरा आली, इंद्रपुरी हुन खाली पसरली लाली, ती हसली गाली, अप्सरा आली। काय हे शोभत का तुम्हाला? नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा। पुरे झाला? घ्या आरती घ्या। या वयात गाणी कसली गाताय? या वयात म्हणजे या वयात? अभी तो मैं जवानों का जवान हूँ। मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं, तो अभी तक है हंसी और मैं जवान। तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जान, मेरी जान, मेरी जान, मेरी जान। बाई आता देवा धर्माचं गुणगान करायचं सोडून काय म्हातारचं लागल्यासारखं? म्हातारचं? हो। तुझी असं म्हणण्याची हिंमतच कशी झाली?
तू असशील म्हातारी. But I'm not. I'm a young man of only 71 years. अगे माझं वय जरी 71 वर्ष असलं ना तरी माझा उत्साह आणि स्मार्टनेस 17 वर्षाच्या मुलासारखा. याहू! समजलं? So don't call me म्हातारा. Understand you, म्हातारी? हो बाबा हो, मी आहे म्हातारी आणि वयाच्या 67व्या वर्षी स्वतःला तरुण म्हणून घ्यायची माझी हौस पण नाही. हे म्हणूही शकत नाहीस कारण 71च्या उलट 17 आणि 67च्या पुरे झाला वातडपणा. स्नान पूजा जप उरका. अरे रे स्नान पूजा, अरे यात काही नाविन्य ना. आता ह्याच्यात काय नाविन्य आणायचं? हाँ, अरे दस्तूर इबादत का ये कदर निराला हो. एक हाथ में माला हो, एक हाथ में प्याला हो. डान इर्षाद यस. असं म्हणत स्वतःचीच पाठ तुटून घ्या. परवा संतोष भाऊजींबरोबर काय झालं होतं आठवत आहे ना? अरे होता है उसमें क्या, एक आध बार ऐसा भी होता है. पण तुला सांगतो, तो पैक पी के बहने का मजा ही कुछ और है. मैंने पीना सीख लिया, मैंने पीना. बस करा. तुम्ही म्हातारे झालात हे मान्य करा आणि पहिल्यांदा पोस्टात जाऊन या बरं. पोस्ट ते कशाला? अहो विसरलात का? परवाच ते आपलं फिक्स मॅच्युअर झालं ना, त्याचे पैसे नकोत का आणायला? किमान रिन्यू तरी करून या. ते आता रिन्यू वगैरे करायचं काही नको. अगं कितीसे दिवस आपले उरले आणि आपल्यानंतर या पैशाला कोण वाली आहे? बरोबर. हे बघ, माझी पेन्शन आपल्याला पुरून उरते आणि दरवर्षी एखादं तरी फिक्स मॅच्युअर होतं. मग आता पुन्हा या भानगडीत पडायचं नाही. आता फक्त आलेल्या पैशांवर मस्त मजा मारायची. ला 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 ला. मजा मारायची. यस. हा म्हणजे काय? ला 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 ला. एकदम करेक्ट. अगे परवा पेपरमध्ये जाहिरात आली होती. बँकॉक पटाया 41,999 रुपये फक्त. जस्ट हॅव अ फन. म्हणजे या वयात बँकॉक पटायला जायचं? यस, पटवायला जायचं, पटायाला जायचं आणि मस्त नाईट क्लब एन्जॉय करायचा. म्हणे नाईट क्लब एन्जॉय करायचा. यस. पटली कमर है तिरछी नजर है, पटली कमर है तिरछी नजर है. बस करा. अरे काय तर म्हणे पतली कमर Yes. है तिरछी नजर है. अहो कुठेतरी कंपन्या म्हणून घ्या. चायला सगळा मूड खलास केला. अहो 2 रात्र सलग जागरण झालं तर सोसत नाही. ऍसिडिटी वाढते आता. अगं नाईट क्लब नाही तर नाही, पण निदान छान निसर्ग सौंदर्य तर पाहून येऊ. काय नको. तिकडे दुसऱ्या देशात नीट खायला प्यायला पण मिळत नाही म्हणे. कशावरून? आमच्या भीशीतल्या काशीकर बाई गेल्या हा. होत्या सिंगापूरला. सिंगापूरला? त्यांच्या मुलाकडं अगदी 8 दिवसात कंटाळून गेला. अगं भिशीवरून आठवलं, काय? आम्ही सुद्धा एक भिशी सुरू करणार आहोत. 200 रुपयांची 10 जणांमध्ये. काय नको. मला माहितीये तुमची भीशी. काय? 10 जण एकत्र याल आणि नुसती पार्टी कराल. ढाण ढाण झालं. अरे
तुमचा विश्वासच बसत नाही आमच्यावर. या जमाना खराब आया है भाई, खुद की बीवी भी भरोसा नहीं रखती. अगे आम्ही सुद्धा काही चांगलं सामाजिक कार्य करतो म्हणलं. डोंबलं माझं. तुझे नाही माझं. अरे डोंबलं नाही, डोकं. ही आयडियाची सोपी कल्पना माझ्याच डोक्यातून आली आहे. काय ती? हा, दर महिन्याच्या 10 तारखेला आम्ही पैसे एकत्र करणार आणि एक चिठ्ठी काढणार. बर. ती चिठ्ठी ज्या मंदिराच्या नावे येईल त्या मंदिरात जाणार आणि त्या मंदिराला ज्या गोष्टीची गरज आहे ती घेऊन देणार. आणि एखाद्या मंदिराला काहीच गरज नसेल तर? तर काय करणार? हा, आमच्या मंडळातर्फे ते 2000 रुपये त्या मंदिराला देणगी म्हणून देणार. वा वा वा, Yes. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं म्हणा स्वतःची पाठ थपटून घेणार. मग 46 वर्षांची तुझी संगत आहे, मग काय? बरं बरं, स्नान करताय ना, ते पाणी केव्हाचं गरम केलंय? आज खरंच खूप कंटाळा आलाय बघ. नेहमीच आहे, गरम केलेलं पाणी नेहमी वाया जातं. नुसता गॅस वाया जातो. फुकट आहे का गॅस? फुकट काय येतं फुकट? तू जेवायला तरी देतेस का फुकट? हो तर रोज तुम्हाला बिलच द्यावं लागतं ना जेवायचं. बिल नाही घेत, काम काम तर करून घेतेस ना. कुठे सांगू नका, खरं वाटेल लोकांना. काल नाही का काय काय? माझं मीच वरण गरम केलं, वा वा जेवण गरम केलं. वा वा वा. आपण गेलो होतात आपल्या मैत्रिणीकडं तिचा प्रॉब्लेम सॉल्व करायला. पण ज्या कामासाठी गेला होता ते तरी झालं का? आली का घोरपडेबाईंची सून परत? आम्ही तर आमच्या परीने दोघींनाही खूप समजावून सांगितलं. हा, आता बघू काय होतं ते. बर, बिचारे सगळे नवरे. त्या घोरपडे बाई टिपिकल सासूबाई आहेत. हा. आणि त्यांची सून जरा जास्तच फॉरवर्ड. आता कोणीतरी नंतर घ्यावा ना. पण नाही, या दोघींमध्ये त्या घोरपड्यांच्या मुलाचं सँडविच. बिचारा. सगळ्या नवऱ्यांचं नेहमी सँडविचच होत असत. बिचारे सगळे नवरे. पण तू काही काळजी करू नको. मी तुला सांगतो, एकदा का घोरपडे बाईंची सून प्रेग्नंट झाली. प्रेग्नंट? हा, की सासूबाईच मुलाला सांगते, सुनबाईला घेऊन ये. बरोबरच आहे. हं? लहान बाळाचा लळा हा लागतोच. ते राहू दे. हा, तुम्ही काय सांगत होतो? प्रॉब्लेम त्या घोरपड्यांच्या घरी, हा? आपलं घोरपड्यांच्या घरी. आजकाल फार विसरायला लागलो का मी? हा, तुम्ही सांगत होतो प्रॉब्लेम त्या घोरपड्यांच्या घरी आणि त्यावर आपण दोघांनी आपलं डोकं का शिनवायचं? का? जोशी कुटुंबावर हा पूर्णपणे अन्याय आहे आणि अन्यायाविरुद्ध आपण दोघांनी मिळून आवाज. मी घेतो. हॅलो हॅलो बाई. हा बोल विजय, काय म्हणतोस? मी एकदम मजेत. अहो मुद्दामच फोन केला. मी आज नवीन गाडी घेतली. नवीन गाडी? गाडी अरे वा वा वा, अभिनंदन. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स माय बॉय. व्हेरी गुड, अरे व्हेरी गुड. आणि सर, हा, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, अहो एसी सुद्धा आहे. एसी? पण संपूर्ण गाडी थंड होती ना एसी न. अहो सर, हा. कंपनीचा एसी आहे. हा, बरोबर. बरं, ते चाक वगैरे तपासून घेतलेत ना? म्हणजे पुन्हा काही प्रॉब्लेम नको. काय हो सर, हा. का चेष्टा करताय माझी? अरे सहज विचारलं. आणि ती काय रे ती काय रे ते? काय? अरे ते पाऊस सुरू असताना काचासाठी वापरतात ना ते. हा हा, वायपर. हा, तेच ते वायपर. वायपर मला माहित होत. हा, तर ते बरोबर
सगळं म्हणजे हा काही प्रॉब्लेम नको. सर हा. अहो मी शोरूम मधून नवी कोरी गाडी घेतलीये, सेकंड हँड नाही. बरं सगळं मिळून कितीला पडली रे? नाही म्हणजे घेतलीस? 4.5 लाख हा. नेट घेतली. नेट घेतली? डाऊन पेमेंट किती केलं? सर अहो नेट म्हणजे नगदी. अरे लक्षातच आलं नाही बघ. हो 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 बोल बोल तुझ्या आईशी बोल. हा हा द्या. बोल. झाली इत्तंभूत माहिती विचारून. हा. आता तू घे घे तू. हॅलो विजय, अभिनंदन तुझं. आशीर्वाद आहे तुमचा बाई. आणि हो ही 2 व्हीलर नाही 4 व्हीलर आहे. हो. तेव्हा सांभाळून चालवत जा. हो हो हो. बरं ऐक, सुनबाईंना चक्कर मारली की नाही नवीन गाडीतून? मग त्याशिवाय कसं, ती सोडते होय मला. छान छान. आता इकडे येताना नवीन गाडीतूनच या. नक्कीच. पण ड्रायव्हर घे सोबत, एकटा आणू नकोस. हो बाई हो. बर ठेवू मी फोन. हा हा बरं ठीक आहे. खरंच हे खूप छान झालं बाई. खरंच फार कर्तृत्वान निघाला विजय आपला. कॉलेजात असताना अभ्यासात पहिला नंबर कधी सोडला नाही. पुढे लेक्चरर म्हणून लागला तर तिथंही सगळ्या विद्यार्थ्यात लोकप्रिय. कॉलेजमध्ये शिकवताना सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढं आणि म्हणून मॅनेजमेंटचा आवडता. घर झालं, गाडी झाली. हो ना. आता हे सगळे चांगले असताना बायको जर तोला मोलाची मिळाली असती तर मजा आली असती. करता काय, प्रत्येक कर्तृत्ववान नवऱ्याला बायको अशी तशीच का मिळते कुणास ठाऊक. सांगते ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री ही असतेच. आणि पुरुषाला कर्तृत्वान करता करता स्त्री बिचारी अशी तशीच राहून जाते. बरोबर. तर माझ्या कर्तृत्वान पुरुषा, आता तरी आंघोळीला जाणार आहेत का? ते पाणी थंड होतंय, पुन्हा गरम करणार नाही. काय रे तुझी कटकेट कटकेट कटकेट. आता आंघोळीला जा, नाहीतर थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल. थंड तर थंड घाबरतो का काय? आपलं ठंड ठंड पानी से नहाना चाहिए. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. आंघोळीचा कंटाळा. गाना आए ना आए गाना चाहिए. अरे जाना चाहिए जाना चाहिए. बाप रे, सगळं आवरायचं राहिलं. वयाची 71 वर्ष पूर्ण झाली, पण कधी साफसफाई करायची सवय नाही लागली या गृहस्थाला. आता हे पुस्तक वाचणार आणि इथेच टाकणार. लावायचं कोणी? पेपर्स तसेच पडलेले असतात. मी होते म्हणून निभवला यांचा संसार, नाहीतर काय झालं असतं देवच जाणे. फोन आहे. आले आले. हॅलो, हा बोला व्यवहारे वहिनी, काय म्हणताय? वा वा, अभिनंदन आजीबाई. मग पेढे केव्हा पाठवताय? काय बारसा? मी येऊ म्हणता? नाही नको, आता होत नाही हो. सरांना ना? हा बघते विचारून. हा बरं बरं.
काय ग कुणाचा फोन होता? बिलकुलच दम पडत नाही या माणसाला. आहो आधी आंघोळ तरी करून घ्या. आधी सांग, नाही तर असाच नैसर्गिक अवस्थेत बाहेर येईल. येऊ का बाहेर? अहो तुमच्या सावकारांना नातू झालाय. वा, मला बोलवलंय बारशाला. अरे वा वा वा, म्हणजे सावकाराची पार्टी पक्की झाली. आपण दोघे जाऊ बारशाला. बारस म्हणजे बायकांचा कार्यक्रम. इथं तुमचं काय काम? हो, यू पुअर गर्ल्स. तुम्ही तुमचं गाणं म्हणा, आम्ही बाहेर. डान टाडान. तुम्ही आत. सावकाराला आमच्या नातू झाला हो, जो बाळा जो रे जो. आणि आम्ही बाहेर. डान टाडान. तुम्ही आत. सावकाराला आमचा नातू झाला हो, जो बाळा जो रे जो. आता तुम्ही आत. आम्ही बाहेर. डान टाडान. या व्यवहारे वहिनी फारच आग्रह करतायत. पण कोणाच्याही बारशाला जायचं म्हटलं की नकोस होत. आता जमाना बदललाय. लोक थोडेफार सुधारले. पण आमच्या सारख्या बायकांनी बारशासारख्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे अपशकुन. त्या काळी आलेले अनुभव अगदी ताजे असल्यागत भासतात. आणि मग मन कुठंच रमत नाही. खरंच देवा, असं का केलंस? सगळं काही देऊनही त्या एकाच गोष्टीपासून का वंचित ठेवलंस? चांगलं माहेर, चांगलं सासर, हिऱ्यासारखा नवरा, पैसा, संपत्ती, सगळं काही देताना ऊसच का रिकामी ठेवलीस? यांच्या मित्रांमध्ये, माझ्या मैत्रिणींमध्ये मी ही अशी एकटीच वांझोटी. सगळे आप्तस्वकीय चांगली वागणूक देतात, हा त्यांचा मोठेपणा. नाहीतर माझ्यासारख्या बाईला कोण बोलवते बारशासारख्या कार्यक्रमाला? माझं पाऊलच अपशकुनी. मला स्वतःला मूळ बाळ नाही. विजयला यांच्या विद्यार्थ्याला पुत्र मानलं तर त्याची कुस रिकामीच. त्या बिचारांनाही तरसावं लागतंय लेकरासाठी. आता 50शीला आले, आता काय आशा करणार? भीमरूपी महारौद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. काय हे रागवलं नाही? हे कोण
पाठी लगावली माझ्या आणि म्हणाले, मूर्खा, तुझी बायको तिकडे रुसून बसलीये आणि तू इथं काय स्तोत्र म्हणत बसलायस. जा जा तिची समजूत का. म्हणून म्हणतो, प्रिये, काय झालंय. खरंच किती मोठ्या मनाच्या आहेत ना व्यवहार आहे वहिनी. एवढा बारशाचा प्रसंग तरी माझ्यासारख्या बाईला न चुकता बोलवलं. अगं, तू खूप सुंदर दिसतेस ना म्हणून. आणि साधा बारशाचा प्रसंग त्यात मित्राच्या बायकोला बोलवणं म्हणजे नैसर्गिक. त्यात काय एवढं. पण तोच नैसर्गिक क्षण आपल्या आयुष्यात का नाही. अगं काय झालं तुला आज. आयुष्यभर जे दुःख हसत हसत पचवलंस तेच दुःख आज अशी का बाहेर काढतेस. म्हातारपणी भावना जरा जास्तच तीव्र होतात असं वाटतं आणि माणूस हळवा होतो. म्हणून मी म्हणतो, मी तरुण आहे. आय एम अ यंग मॅन ऑफ ओनली 71 years. सॉरी. कशाबद्दल. आज तुम्हाला माझ्यामुळे खूप दुःख झालं. नाही, आज तरी नाही आणि तुझ्यामुळं तर नक्कीच नाही. हे दुःख खूप दिवसाचं आहे हे काय मला माहित नाही, पण आज माझ्यामुळे पुन्हा त्याची जाणीव झाली. आता ते आपलं प्रारब्ध आहे. त्याचं दुःख मानायचं कशाला. हे दुःख विसरण्याची कला मी थोडीफार तुमच्याकडून शिकले, पण माझ्या इच्छेचं काय. माझी मनस्वी इच्छा होती मी आई व्हावं, मला मूल व्हावं, मी त्याला खेळवावं. पण सत्य परिस्थिती ही अशी. त्यामुळे नैराश्याचे क्षण कधी कधी येतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. आणि अश्रू पुसल्यावर जाणीव होते आपल्या अश्रूंमुळे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, स्वतःच्या जीवापेक्षा आपल्याला जपणाऱ्या आपल्या नवऱ्याला किती त्रास होत होते. नाही, तू तसं काही समजू नकोस. तुझ्या अश्रूंचा मला कधीच त्रास झाला नाही. उलट अश्रू ढाळल्यामुळं तू हलकी होतेस म्हणून बरं वाटतं. हा, पण तुझ्या अश्रूंमुळं तुझ्या नवऱ्याला त्रास होतो म्हणालीस तेव्हा मात्र वाईट वाटतं. असं रडायचं नाही. अरे हसायचं. हस दे जरा, हस दे तू हस दे जरा. जीवन के रास्ते हंसने के वास्ते. अच्छा जरा हस दे जरा. आता कोण आलंय. मी सरांचा विद्यार्थी आहेत ना. या. सर,
आपण सर मी संदीप पवार, हा, आपला विद्यार्थी. संदीप पवार. अरे हा आलं लक्षात. ये ये ये. पाया पडतो. आयुष्यमान भव. बस. संदीप पवार तो तूच ना 10वी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलेला? हो सर. हा. बरंच लक्षात ठेवले तुम्ही. अरे लक्षात ठेवायची गरजच काय? तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी स्मृती पटलावरून कधी दूर जातात का? काय सर. बा काय म्हणतोस? कुठं असतोस? मी ना हा. 6 महिन्यांपूर्वी आलोय भारतात. बर. अगोदर अमेरिकेत होतो. अमेरिकेत विद्यार्थी कुणाच जाय? काय करतोस? सर मी डॉक्टर आहे. हा. संपूर्ण डॉक्टर की अमेरिकेत शिकलास का? नाही, MBBS भारतात केलं. हा. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी केली 4 वर्ष. बर. नोकरी करत करत MD केलं हा. गायनोकॉलॉजी मध्ये. त्यानंतर सुपर स्पेशालिटीसाठी अमेरिकेला गेलो. कोर्स पूर्ण झाल्यावर तिथेच 2 वर्ष नोकरी केली. एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला अटॅच होतो. बर. आता 6 महिन्यांपूर्वी भारतात परत आलो. वा वा. छान छान. पण तू कोणत्या रोगातला तज्ञ म्हणायचा? मी इन्फर्टिलिटी हा? म्हणजे वंध्यत्व निवारण. बरं बरं, मी पाणी आणते. अगं पाणीच काय आणतेस? फक्त काहीतरी खायला करा. आधी पाणी तर आणते. हा. सर खरंच काही फॉर्मॅलिटीज नको. मी फक्त आपलं दर्शन घ्यायला आलोय. अरे घे रे. हा. इतक्या वर्षानंतर भेटलास, पुन्हा भेटतोस का नाही कोण नाही. घे. असं काय म्हणताय सर. हा. आता तर मी इथं स्थायिक होतोय, मग मुद्दामहून येत जाईल. तुमच्याच कॉलनीत माझा एक पेशंट राहतो. कोण? घोरपडे म्हणून. हा. त्यांच्याकडेच आलो होतो. तिथेच कळालं तुम्ही इथे राहता म्हणून. हो. त्या घोरपडे बाई आणि आमची ही एकाच भगिनी मंडळाच्या सदस्य आहेत. अच्छा. बा घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, हा. माझी बायको आणि मुलगी. बर. आमच्या सुनबाई पण डॉक्टरच आहेत ना? हो, हा. ती मनोविकार तज्ञ. बर. पण ती भारतीयच आहे ना रे? भारतीयच आहे, हा. पण अमेरिकेत भेटली. बर. तिचे आई वडील तिकडे अमेरिकेत असतात. वा. खरंच कौतुक आहे तुझं. अमेरिकेत राहून तिथं नोकरी करून तिथल्या झगमगाटाला भरून न जाता स्थायिक होण्यासाठी पुन्हा भारतात परत येणं म्हणजे कौतुकच. नाही तर आजकाल मुलं इथं भारतात शिकतात आणि स्थायिक होण्यासाठी अमेरिकेत जातात. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याला लागणाऱ्या बेसिक गरजा भारत सरकारनं पुरवायच्या. आणि याचा फायदा होणार अमेरिकेला. अमेरिकेच्या प्रगतीला यांचा हातभार. म्हणून म्हणून तुझं भारतात येणं मला खूप आवडलं. तुझं ठीक आहे रे. तुझी बायको ती कशी काय तयार झाली? हा? झालं. यांनी काय तुझी प्रेम कहाणी वगैरे विचारायला सुरुवात केली की काय? नाही. अगं नाही गे. हा. तर हा मुलगा अमेरिकेत जातो, तिथं शिकतो, नोकरी करतो, तिकडच्याच मुलीशी लग्नही करतो आणि स्थायिक होण्यासाठी पुन्हा भारतात परत येतो. याचं मला फार कौतुक वाटतं. याचं ठीक आहे, पण याची बायको ती कशी काय तयार झाली भारतात राहायला हे विचारत होतो. काय रे? तसं नाहीये सर. हा. ती सुट्ट्यांच्या निमित्तानं तिच्या आजोळी म्हणजे कोकणात यायची. बर. तर त्यामुळे तिला भारत आवडतच आणि मीही थोडंफार कन्व्हिन्स केलं. छान छान. तुमच्या गप्पा चालू द्या, मी थोडे पोहे करते. बाई खरंच काही नको. थोडं. मी घरातून निघतानाच फुल ब्रेकफास्ट करून आलो. अगं राहू दे राहू दे. संदीप, हा? तुझे आई वडील कुठे असतात? हा?
ते दोघेही नाहीत आता. ओ आय एम सॉरी. पण माझ्या आठवणींप्रमाणे तुला एक लहान बहीण होती, ती कुठे असते? बहुतेक मी या जगात एकटंच राहावं असंच काहीसं नियतीच्या मनात असावं. माझी बहीणही हे जग सोडून निघून गेली. सोडून निघून गेली म्हणजे काय, तिला घालून देण्यात आलं. म्हणजे आमच्या दूरच्या नातेवाईकांचाच मुलगा होता, इंजिनियर, बँगलोरला राहायचा. त्याच्याशी थाटामाटात लग्न लावून दिलं माझ्या बहिणीचं. पण तिच्या नवऱ्यानं केवळ मूल होत नाही म्हणून तिचा खून केला. काय? हो, फिरायच्या निमित्तानं उटीला घेऊन गेला आणि एका उंच कड्यावरून तिला चक्क त्यानं ढकलून दिलं. शी, अशा लोकांना दगडानं ठेचून मारलं पाहिजे. अरे मग पोलीस कारवाई वगैरे झाली की नाही? पोलीस, पुरावे, जज या सगळ्यांना पद्धतशीरपणे मॅनेज केलं त्यांनी. आणि झालेली गोष्ट हा केवळ अपघात होता असं सिद्ध केलं. अरे असं कसं सिद्ध केलं? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळीकडे जायचं आपण. कुठेही गेलो असतो तरी सगळे पुरावे त्यांनाच फेवर करत होते. म्हणून ठरवलं, ज्या कारणानं माझी बहीण गेली त्या कारणानं पुन्हा कोणाचीही बहीण जाता कामा नये. आणि म्हणूनच सुपर स्पेशालिटीसाठी इन्फर्टिलिटी हा विषय निवडला. त्यातही फिमेल इन्फर्टिलिटी मध्ये माझा जास्त अभ्यास आहे. खरंच बाळा, तुझ्यासारख्या डॉक्टर्सची खरंच खूप गरज आहे या समाजाला. लोक कितीही शिकले सवरले तरीही त्यांचा निपुत्रिक जोडप्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मकच असतो. अशी जोडपी कितीही चांगली वागत असली तरी चेष्टेचाच विषय ठरतात. पुरुषाला त्याचे मित्र नामर्द ही उपमा देऊन मोकळे होतात, तर बाईला तर फार अवघड असतं रे हे सगळं. एकतर या बायकांना डोहाळ जेवण, मंगळागौर, बारस, चोळी भरणं, ओटी भरणं या कार्यक्रमांचं प्रचंड कौतुक. आणि नेमकं अशा कार्यक्रमांना निपुत्रिक बाईची उपस्थिती म्हणजे अपशकुन. अशा कार्यक्रमांना कितीही घरातली बाई असली तरी तिला सोयीस्करपणे टाळलं जातं, पद्धतशीरपणे कटवलं जातं. पिढ्या बदलल्या सुधारल्या तरीही लोकांचा निपुत्रिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदलला नाही की सुधारला नाही. असो, ते राहू दे. आता सुनमुख कधी दाखवणार आहेस? केव्हाही. इथून जवळच म्हणजे शिवाजीनगरला जागा घेतली. बर, बांधकाम सुरू करतोय हॉस्पिटलचं. सध्या तिथेच एका अपार्टमेंट मध्ये 2 फ्लॅट घेतलेत भाड्यात. अच्छा. एकात घर आणि एकात क्लिनिक आहे. वा वा, गुड. बरं सर, तुमचा मुलगा आहे ना? विजय त्याचं नाव. तर संदीप, तुला खरं सांगू, विजय हा आमचा मुलगा नाही. अहो, अगं सांगू दे ग. आता संदीप काय आपल्याला कुणी पारखा आहे का? संदीप, आम्हाला कुणीच मूलबाळ नाही. आम्ही निपुत्रिक. विजयाला आम्ही आमचा मुलगा मानलं, पण खरं तर तो आमच्या